नीचे से ऊपर तक हमारी पहुंच है असं वीके सिंग आम्हाला सांगतो। कोई भी कुछ भी बिगाड़ नहीं सकता, मैं आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही। अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है? कागद तर रंगवले जातात, पण धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम इथं सुरू झालंय। महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अहंकार दाखवत असेल, एवढी हिंमत येते कुठून? हे दोन विमानं आम्हाला कळालं, आणि खास करून हे लेगसी 600 जे हैदराबादला होतं, म्हणजे जिथं आंध्र प्रदेशमध्ये होतं, ते कोणाकडे होतं काय होतं याच्या खोलात जाणार नाही। ते विमान आता आम्हाला जे कळालेलं आहे ते आता सॅन मरिनो USA हे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे ॲक्सिडेंट नंतर आणि आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर। म्हणजे हळूहळू कागद तर रंगवले जातात, पण धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला, पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। पुढं आता ह्याच्यात आम्हाला वीके सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता। आम्ही ह्यांचा जो हँडलर आहे, त्याचं नाव काय, दीपक बोरकर नंबर आहे, कोणा चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता, आणि लगेचच 10:46 वीके सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला। त्याला असं वाटलं की तो कुठला ते पत्रकार आहे का आणि काय, आणि बरंच काय 2 मिनिटं तो बोलत होता। त्यातले काही छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो। त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं, AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला, म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे। त्याच्याबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पहुंच है असं वीके सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय। नीचे से ऊपर तक, आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे, नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल। कोई भी कुछ भी बिगाड़ नहीं सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही। महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत, आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाला, आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही। त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है? म्हणजे VSRचे विमानं अजून सुद्धा उडतायत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते। काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरतायत, तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं वीके सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे। म्हणजे मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला। हे झालं, हे सगळे पुरावेत। आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर व्हॉट्सॲप हॅकिंग आणि व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा, काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका। वीके सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता, व्हॉट्सॲप पासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा, आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा। महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। पुढं एवढी हिंमत कुठून येते? आता VSR म्हणजे मालक वीके सिंग आमच्या लोकांशी असं जर बोलत असेल, महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अहंकार दाखवत असेल, एवढी हिंमत येते कुठून? VSR मध्ये कोणाची इन्व्हेस्ट आहे, कोणाचा पैसा, काही घेणं देणं नाही, आम्हाला काही फरक पडत नाही। ते काय आमची कॉम्पिटिशन नाही ना, मी त्या धंद्यामध्ये आहे, ते डुबलं तरी चालेल, चाललं तरी चालेल। विषय एवढाच आहे की दादांचा अपघात ज्या विमानात झाला ते VSRच्या मालकीचं होतं, आणि मग आम्ही FIR करा एवढं सांगतोय तरी FIR आमचा घेतला जात नाही। आम्ही पार सगळे पुरावे देऊन सुद्धा आमची अपेक्षा होती AIB कडनं चांगला तपास होईल, तो त्याच्यामध्ये घेतलाय, दखल कुणीच घेत नाही। CID कडे केस गेली, CID फक्त म्हणते प्रगतीपथावर आहे, आणि CBI कडे देऊन 18 दिवस झाले। सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर 2 दिवसात CBIने सगळं प्रकरण हातामध्ये घेतलं, आणि अजितदादा जाऊन महिना होऊन सुद्धा, आणि त्यांच्या पक्षाने सांगून 14 दिवस होऊन सुद्धा जर CBI अजूनपर्यंत हा तपास हातात घेत नसेल तर ह्याला आपण काय म्हणणार? आम्ही FIR का करा असं म्हणत होतो, त्याचं मुख्य कारण
हे जे कोणी जबाबदार आहे, जे आम्हाला वाटतं त्या इन्व्हेस्टिगेशनचा त्याचा एक तो भाग झाला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यात काहीच नाही झालं तर आमच्यावर कारवाई करा, आम्ही थोडी कुठे घाबरतोय. पण इन्व्हेस्टिगेशन करत असताना सगळ्याच गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण मग एवढी हिंमत VSR मध्ये काय येते ह्याच्या खोलात जर तुम्ही गेलात तर ते तुम्ही बघाल पुढं. याच्यामध्ये बघा, श्वेता सिंग कोण हे मी मुद्दा तिथं मांडला होता. आता यांची 10 वर्षाची टर्म ही संपली होती. एक तर त्या पदावर आहेत ती संपून सुद्धा 5 वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन मिळालं. त्यासाठी खास बाब म्हणून तिथं एक वेगळा GR हा DGCA तिथं काढला आणि त्यांना तिथं मदत केली. आणि त्यांच्याबद्दल अनेक जे एअर इंडियाचे वगैरे जे काही हे आहेत पायलट आहेत, खास करून अहमदाबादमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्यांच्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतलेत. पण मी नंतर त्या बाबतीत त्या ठिकाणी सांगेल. मनीष कुमार हे आम्हाला आलेली माहिती आहे, ही खरी खोटी आपल्याला बघावं लागेल. मनीष कुमार जे आहेत ते जॉईंट डिरेक्टर DGCA आहेत. यांचं घर हे VK सिंगली बांधून दिलं असं आम्हाला कळलेलं आहे. पगार किती असतो DGCAच्या अधिकाऱ्यांचा हात काय सिद्ध आहे. मग एवढं मोठं घर बांधलं असेल तर ते बांधलं कसं. अपॉर्च्युनेट रेशो जर आपण त्याच्यामध्ये बघितला असेटचा, याच्यावरनं काय गोष्टी आपल्याला कळणार आहे हे आम्हाला माहिती कळली आहे. मग अशा पद्धतीने जर DGCAच VSR बरोबर असेल आणि DGCAचेच अधिकारी VSRला वाचवत असतील, म्हणजे VSR पण जबाबदार आणि DGCA पण जबाबदार म्हणून दोघांवर कारवाई होवी अशी भूमिका आमची त्याच्यामध्ये FIR मध्ये होती. पुढे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.